कुमार सन्माननीय श्री गणेशजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट यष्टीरक्षकचा किताब स्मार्ट वॉच देण्यात आलेला आहे। मी सर्व देणगीदारांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय। भाई भाई में होने वाला मुकाबला सहयोग से अगर देखा जाए तो अमित पारकर समीर पारकर ये दोनों भाई आज अपने विपक्ष लड़ते हुए ओवी 11 आवास वर्सेस नागेश्वर आवास, पर जो भी जीतेगा आवास की टीम ही जीतेगी इस मैच में। और इस लीग में भी आवास ही है, क्योंकि आवास प्रीमियर लीग सभी को एक साथ लाने का प्रयास, सभी खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म, एक अच्छा मंच यहां पर खड़ा किया है आवास प्रीमियर लीग के कमेटी कोर ने, उनका भी तहे दिल से आभार। ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, गेम इज ऑन, ग्रीन सिग्नल। स्ट्राइक पर बैटर मंदार, नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए संदेश कौले सोना, और गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर दीपेश घरत, एक हैंडसम पर्सनालिटी और नागेश्वर आवास टीम के एक ओपनर गेंदबाज दीपेश गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए। ओहो, पहली गेंद टप्पा गिरने के बाद ऑन द राइज खेलना चाहते थे, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई मंदार जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा दिया, सीधा विकेट कीपर समीर पारकर इनके दस्तानों में। मंदार के ऊपर जिम्मेदारी, पिछले मैच में मंदार शानदार बल्लेबाजी कर रहे थे, वो भी सूरज गवानकर पुरस्कृत। और इस बार देखिए कैच हाथ से छूटता हुआ, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। जरूर यहां पर दो रनों के साथ अपनी टीम का रन खोलते हुए खुद का अकाउंट ओपन करते हुए बैटर मंदार, अच्छी प्रयास की थी, कोशिश की थी वहां पर फील्डर तेजस। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर 2 रन माफ। और इस बार बड़ा स्ट्रोक मिड ऑन बॉर्डर लाइन के करीब ट्रैवल होती हुई, भाग मिल्का भाग, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा, कम ऑन सत्या डीजे। फील्ड करेंगे एक रन के साथ साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी, जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए। 5 गेंदें हो चुकी, 1 गेंद शेष बाकी है। स्ट्राइक पर बल्लेबाज संदेश कौले, लेफ्ट हैंड बैटर सोना नाम से प्रचलित, आज ओवी 11 आवास टीम के लिए बल्लेबाजी करते हुए। मैत्री पूर्वक की यह लड़त हम देख रहे हैं, एक शानदार आयोजन आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार। पहला पावर प्ले का ओवर जारी होता हुआ, फील्डिंग रिस्ट्रिक्शन लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होने के कारण थोड़ा सा फील्डिंग में बदलाव करने में यहां पर फील्डर दिखाई देते हुए दीपेश अपने छोर की अगली गेंद लेफ्ट आर्म बल्लेबाज संदेश के लिए। इस बार अच्छी गेंद, वाइड यॉर्कर डालने का प्रयास, सटीक लाइन, और इस बार जड़ दिया डॉट गेंद दीपेश के द्वारा। एक ओवर की समाप्ति के बाद 7 रन स्कोर कार्ड पर।
धन्यवाद सुयोग सर। तो एक ओवर की समाप्ति के बाद 7 रन स्कोर कार्ड पर, अच्छी गेंदबाजी, एक चौका आने के बाद भी यहाँ पर दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा इस विचार विनिमय में। गेंदबाज नागेश्वर आवास टीम की जानिब से अनुभवी गेंदबाज गीतेश राणे, गीतेश मात्रे गेंदबाजी के लिए आते हुए, गीतेश मात्रे को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया। स्ट्राइक पे बल्लेबाज मंदार, काफी शानदार मैच, मानाचा चषक, दूसरा सेमीफाइनल का मैच, आवास प्रीमियर लीग 2025 का थरार यहां पर जरूर होता हुआ। गेंदबाजी करते हुए फिर से एक बार गीतेश मात्रे, गीतेश मात्रे की जड़ में डालने की कोशिश, हो शानदार कैच, मिड ऑन के दिशा में फील्डर थे, कोई गलती नहीं और पहली गेंद के ऊपर सफलता। मंदार की पारी को पूर्ण विराम। डीजे मास्टर कर इन्होंने अपने आप के ऊपर जिम्मेदारी और भरोसा रखा है। दोनों भी खिलाड़ी प्लेयर ऑफ द मैच से नवाजे गए थे। सूरज गवानकर ने अपनी जिम्मेदारी कंधे पर ली है। ओवी 11 टीम के संघ मालक ओवी सूरज गवानकर। पहली गेंद के ऊपर सफलता, 7 रन पर पहला झटका यहां पर लगता हुआ ओवी 11 आवास टीम को। दूसरा सेमीफाइनल का मैच, जो जीतेगा वो अंतिम फाइनल का मैच एवेंजर आवास टीम के साथ आखिरी मुकाबला तीसरे पर्व में सज्ज होगा। इस बार फुल टॉस किस्म की गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया फील्डर है, वहां पर कोई रन की गुंजाइश नहीं, डॉट गेंद जाती हुई। 7 रन स्कोर कार्ड पर पहली ओवर में जो 7 रन खर्च किए, पर इस बार गेंदबाज की सराहना करनी होगी। एक्सपीरियंस गेंदबाज है। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, स्ट्राइक पे सूरज गवानकर संघ मालक। ओहो, फिर से एक बार देखिए, शानदार गेंद, गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, चकमा दिया बैटर को, डॉट गेंद की मोहर लगती हुई। 7 रन स्कोर कार्ड पर दूसरा सेमीफाइनल का मैच, नागेश्वर आवास वर्सेस ओवी 11 आवास। इस बार फिर से देखिए फ्लाई स्लिप में खेलने का प्रयास, फील्डर थे वहां पर। 1 रन आसानी से मुकम्मल, 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ। रिवावा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट के नुकसान पर, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज जर्सी नंबर 12 परिधान किए हुए बैटर संदेश कौले, सोना नाम से प्रचलित 12 जर्सी नंबर आप सभी को याद है। इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉन के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी और इंग्लैंड की रानी हेजल कीच, इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद जर्सी नंबर 12 युवराज सिंह, इनका जर्सी परिधान के हुए संदेश कौले सोना बल्लेबाजी करते हुए। थोड़ा सा शांत यहां पर मैदान दिखाई देता हुआ, बड़े स्ट्रोक लगाने होंगे संदेश को अगर ओवी 11 आवास टीम को फाइनल में प्रवेश करना है। ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। सुयोग सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर ब्रायन लारा जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर। फिर से एक बार लेग स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ खोलते हुए कहा वाइड गेंद। और सुयोग सर इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है शुभमन गिल की सासू भाई अंजलि भाभी का हीरो जर्सी नंबर 10 सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए।
10 रन स्कोर कार्ड पर। इस बार बड़ा सुख ऑन ड्राइव फील्डर अगेन के नीचे करेंगे नहीं गलती। इस बार सुरक्षित हाथों में कैच देते हुए विकेट का पतन। 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। जरूर एक दौर की समाप्ति के बाद और 4 आइकॉन जिसमें विजय घानेकर, केतन मात्रे, करण मडवी और उसी साथों साथ चौथे प्लेयर अक्षय पाटिल मोन्या। 4 खिलाड़ी थे और हमारे मित्र अंटिमाजा झोपड़ी येताना एकटीचे कमलाकर भगत यहां पर तशरीफ लाते हुए उनका स्वागत है आवाज प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में। कमलाकर दादा या आपला स्वागत आहे। झोपड़ीत ना व्यासपीठावर या। इस बार अच्छी गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अमित पारकर को लेना है क्योंकि तीसरा और जारी है सेमीफाइनल का मैच। OV11 जरूर सूरज गवानकर छक्का लगाते हैं तो तला ग्रुप की जानिब से सोनिया मात्रे इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज है। यहां पर अपॉर्चुनिटी है सूरज गवानकर संगमालक मैदान पर लड़ते हुए। स्कोर रुका हुआ 10 रन 2 विकेटों की नुकसान पर। तीसरा और प्रगति पर। इस बार भी शॉर्ट किस्म की गेंद मिड ऑन में खेल दिया, फील्डर है वहां पर। ओहो, और इस बार गेंद बॉर्डर लाइन के पार। क्या नतीजा होगा? फील्डर गेंद 1 बाउंस सीमा पार, चौकार। समीर पारकर, अगर आप विकेट कीपर अगर डाई लगाकर कैच लेते हो तो सोने दादा मात्रे इनकी जानिब से भी 500 रुपए का कैश प्राइज है समीर पारकर के लिए भी। तो फिर से एक बार दीपेश गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था सेम कॉपी बुक स्टाइल में खेलने की कोशिश करते हुए। डॉट गेंद यहां पर।
बिल्कुल बिल्कुल, यहाँ पर सोने दादा कहते दोनों भी टीम हमारे ही है। नागेश्वर आवास हो या OV11 आवास हो, सूरज गवानकर भी हमारा ही है, समीर पारकर भी हमारा है। और दोनों के लिए यहाँ पर मोटिवेट करते हुए सोने दादा मात्रे फिर से एक बार हर छक्के के लिए 500 रुपए, हर कैच लेने के लिए डाई लगाकर समीर पारकर के लिए भी 500 रुपए। दीपेश अपने बॉलिंग मार्क पर, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए 15 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल, जबकि यह तीसरा और प्रगति पर है, दूसरा सेमीफाइनल का मैच। ओहो, इस बार बड़ा स्ट्रोक ऑन साइड में, लॉन्ग ऑफ फील्डर है, फील्ड करेंगे। ओहो, और इस बार देखिए दोघांचे भांडण, तिसऱ्याचे लाभ और जरूर तुगे मीगे और कैच मिस होती हुई दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन। ऋषभ पंत AB डिविलियर जर्सी नंबर 17। जरूर विजय दादा मात्रे आपण टेन्शन घेऊ नका, जरूर एक शानदार मैच है। सोने दादा मात्रे बोल रहे कि दगड़ उड़ू नका, विजय दादा मात्रे। इस बार बड़ा स्ट्रोक, 17 का खतरा। ओहो, बाज की फाट लेनी, मास की पलाली, और इस बार गेंद ऑन साइड में खेल दिया, फील्डर फील्ड करते हुए तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। हर एक गेंद के ऊपर 2 रन लेने का प्रयास करते हुए बल्लेबाज सूरज गवानकर, खुद संग मालक। तीसरा और प्रगति पर है गेंदबाजी करते हुए दीपेश। 5 गेंदें हो चुकी है, एक गेंद आना बाकी, तीसरे ओवर की 19 रन स्कोर कार्ड पर, दूसरा सेमीफाइनल का मैच। इस बार मिस टाइमिंग, हवा में फील्डर गेंद के नीचे, शानदार कैच, विकेट का पतन, डीजे को मौका। टीम के गेंदबाजों ने भी पूरी जिम्मेदारी, बैटर प्रबोध भगत और उनका साथ देते हुए बैटर अमित पारकर। पहले ही कहा था ठाकुर सर मैंने कि भाई भाई में होने वाला मुकाबला, नागेश्वर आवास के दोनों खिलाड़ी अमित पारकर हो समीर पारकर। अभी देखना है विपक्ष बल्लेबाजी करते हुए OV11 आवास टीम के लिए चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज दीपक दीपक मात्रे गेंदबाजी के लिए चौथा ओवर लेकर। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ। नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए। यहां पर शानदार मैच, एक शानदार रोमांचक मुकाबला यहां पर होता हुआ, दूसरा सेमीफाइनल का मैच यहां पर होती हुई टीम OV11 आवास वर्सेस टीम नागेश्वर आवास, ये दोनों टीम के दरमियान फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, बल्लेबाजी में विजन, बल्ले मिलेंगे रन, बिल्कुल आधा डजन, षटकार।
थैंक यू डीजे मास्टर। इसीलिए तो कहते हैं ना, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। और यहां पर 38 रन स्कोर कार्ड पर शानदार बल्लेबाजी। इस 5 गेंदों में 19 रन खर्च किए, 3 ओवर में 19 रन थे और इस ओवर में 19 रन, यानी झंडू बाम लगाने पर मजबूर किया है बैटर अमित पारकर। हमारे काबिल दोस्त कमलाकर भगत यहां पर आते, उनका भी स्वागत है। आवाज प्रीमियर लीग 2025 सीजन 3 में आखिरी गेंद इस ओवर की। फिर से एक बार और पिच गेंद उसे खेल दिया, बड़ा गैप, फील्डर है वहां पर, भाग अर्जुन भाग, पर गेंद जाएंगी बाउंड्री लाइन के पार, जरूर गेंद बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। चौकार डीजे। थैंक यू डीजे मास्टर। इस चवे की सहायता से स्कोर जा पहुंचा है आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन स्कोर कार्ड पर। इस ओवर में जरूर यहां पर देखा जाए तो 23 रन खर्च किए हैं गेंदबाज दीपक मात्रे ने। ऐसा ही कहा जाता है लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेंदबाज दीपक इतना भागा कि लंगड़ा हो गया। इस ओवर में 23 रन खर्च करने के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 42। आखिरी ओवर स्लॉग ओवर और गेंदबाजी के लिए कप्तान समीर पारकर, एक अनुभवी खिलाड़ी, कप्तानी पारी लेकर गेंदबाजी के लिए उनके सामने मजबूत जिस्म के बल्लेबाज, क्रिकेट के बाहुबली प्रबोध भगत इन फॉर्म बल्लेबाज है। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट, ये मौका होगा बैटर को फ्री हिट की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने का, पर क्या प्रबोध भगत बड़ा स्ट्रोक लगाकर अपनी पारी के आगाज करेंगे। 43 रन 43 रन स्कोर कार्ड पर दूसरा सेमीफाइनल का मैच, जो जीतेगा वो एवेंजर आवाज के साथ पर्व तीसरे में फाइनल का मैच खेलेगा। इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, वन हैंड गेंद को रोकने का प्रयास, गीतेश वहां पर फील्डर थे, जब तक फील्ड करते तब तक भाग प्रबोध भाग, 2 रन आसानी से मुकम्मल। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है रितिका सजदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए 45 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। जबकि यहां पर ये स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए समीर पारकर, फ्रीड की गेंद थी, फ्रीड की गेंद पर मात्र 2 रन प्राप्त करते हुए 45 रन 45 धावा धावपलकावरती आपण पाहतोय। समीर पारकर अगर विकेट लेते हैं तो सोने दादा मात्रे इनकी जानिब से 500 रुपए, और प्रबोध भगत अगर छक्का लगाते तो उनके लिए भी सोने दादा मात्रे इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज है। तो फिर से एक बार अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज समीर पारकर। इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और इस बार फील्डर फील्ड करेंगे तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। पर 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 47 रन 47। 47 रन, हर छक्के के लिए 500 रुपए सोने दादा मात्रे इनकी जानिब से, हर विकेट के लिए गेंदबाज के लिए भी 500 रुपए सोने दादा मात्रे इनकी जानिब से। हम देख रहे हैं व्यासपीठ पर मुख्य अतिथि सम्मान्य आदरणीय अभिजीत दादा राणे साहब यहाँ पर आए हैं, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए कैश प्राइज प्रोवाइड किया है। 1 लाख रुपए कैश प्राइज जिनके माध्यम से दिया गया। ऐसे आधार स्तंभ सम्मान्य अभिजीत राणे दादा साहब यहां पर आ चुके हैं, उनका स्वागत फिर से एक बार। और रंजीत दादा राणे साहब इनकी जानिब से भी 50,000
कैश प्राइज दिया। इस बार देखिए मिड विकेट की दिशा में खेल दिया है, गेंद वन बाउंस सीमा पार। इस बार प्रबोध का बल्ला हल्ला बोल करता हुआ डीजे मास्टर। थैंक यू डीजे मास्टर। जरूर आ देखिए जरा किस में कितना है दम, और जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम। और आज सिंघम की तरह लड़ते हुए बैटर प्रबोध भगत। स्कोर जा पहुंचा है 51 रन स्कोर कार्ड पर। गेंदें हो चुकी है 3, आने वाले 3 गेंदें शेष बाकी है। इस 3 गेंदों के ऊपर बड़ा टारगेट सेट करना होगा। और इस बार देखिए जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे प्रबोध भगत कहते हैं। डीजे थैंक यू डीजे। इस छक्के के लिए सोने दादा मात्रे साहब की जानिब से 500 रुपए जमा है। बैटर प्रबोध भगत के लिए 500 रुपए कैश प्राइज सोने दादा मात्रे की जानिब से एक छक्के के लिए आया है। और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 57 रन स्कोर कार्ड पर। यहां पर समीर के लिए विकेट के लिए 500 रुपए। अभी भी मौका है समीर पारकर। ओहो इस बार देखिए थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, समर इन डिलीवरी, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। डॉट गेंद जाती हुई आखिरी गेंद सुयोग सर हमें बतलाते हुए 57 रन स्कोर कार्ड पर। सेमीफाइनल का दूसरा मैच एक तरफ है ओवी 11 आवास वर्सेस नागेश्वर आवास। दोनों टीम के दरमियान आवास प्रीमियर लीग का थरार। इस बार देखिए फिर से एक बार मिस स्ट्रोक, शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई, तब तक 1 रन प्राप्त किया। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 58 और दूसरी रन लेने में असफल। 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके। जीतने के लिए 59 रनों का आवश्यकता, मुझे 30 गेंदें और 59 रनों की आवश्यकता है। सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माई बोली मराठी भाषा में रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त मैन फ्रॉम मल्याण वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद। हॅलो, थँक्यू भाईजान. या ठिकाणी आवाज प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये जर पाहिलं तर सेमीफायनलची दुसरी लढत. ॲव्हेंजर आवाज संघ फायनलमध्ये बसलाय, पण कोण येणार आमच्यासोबत याच्यासाठी बसलाय. तत्पूर्वी सन्माननीय अभिजितदादा राणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अभिजितदादा आपली माळी समाज प्रीमियर लीग येते, त्या ठिकाणी देखील आपला नागेश्वर आवाज संघ पाहायला मिळेल. त्यानंतर दमदार आमदार प्रीमियर लीग येते आणि त्या ठिकाणी देखील आपला संघ जर पाहिलं तर पाहायला मिळेल. आणि असं असताना निश्चित रूपानं या दोनही स्पर्धांमध्ये आपला संघ आहे. आवाज प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण आपल्या खेळाडूंचा खेळ पाहत आहे आणि असं असताना या खेळामध्ये कोण विजयी होणार, कोणता कर्णधार जर पाहिलं तर आवाज प्रीमियर लीगची ट्रॉफी नेणार, याच्यासाठी जर पाहिलं तर हे युद्ध सुरू आहे. धावफलकावर जर पाहिलं तर धावफलकावर 58 धावा. प्रबोध भगत ॲज अ कीपर आपण आतापर्यंत पाहिला होता. प्रबोध भगत ॲज अ बॅटर देखील आपण पाहिला. अप्रतिम क्रिकेट प्रबोधच्या माध्यमातून खेळलं गेलं आणि असं असताना जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आलं, ते म्हणजेच नागेश्वर आवाज संघासमोर. सुशांत भगत यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रबोध भगतनं यष्टीरक्षण करताना जर डाईव्ह मारून झेल टिपला तर. तत्पूर्वी सोनेदादाच्या माध्यमातून प्रबोध तुला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते सामना संपल्यावर घेऊन जायचं आहे. निश्चित रूपानं मित्रांनो या ठिकाणी सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. असं असताना ओव्ही 11 की नागेश्वर आवास या दोन संघांमध्ये ही लढत आहे, युद्ध आहे आणि काय होणार पाहणं गरजेचं आहे.
या ठिकाणी 59 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी नागेश्वर आवाज संघाला. चला ओव्ही 11. तत्पूर्वी 8ही संघांचे संघ मालक आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. मालक नसतील तर त्यांचे प्रतिनिधी आले तरी चालतील, पण संघ मालक जर हजर असतील तर विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. 8ही संघांचे संघ मालक. निश्चित रूपानं आपण मित्रांनो पाहतोय आवाज प्रीमियर लीगचं तिसरं पर्व. तिसऱ्या पर्वातील अंतिम 2 सामने बाकी आहेत. त्यातल्या जर पाहिला तर सेमीफायनलचा दुसरा सामना. 59 धावांची या ठिकाणी गरज आहे आणि 59 धावांची गरज या ठिकाणी कशा प्रकारे चेस केली जाणार हे पाहणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं एकीकडे आपण पाहतोय नागेश्वर आवाज संघ, दुसरीकडे आपण पाहतोय ओव्ही 11 संघ. नागेश्वर आवाज संघानं चांगली गोलंदाजी केली, पण अमित आणि प्रबोधनं ज्या प्रकारची फलंदाजी केली त्या फलंदाजीच्या जोरावर शेवटच्या 2 फलंदाजांनी आपल्या संघाला 58 धावांपर्यंत नेऊन ठेवलं आणि 59 धावांचं आव्हान दिलंय ते समोरच्या संघाला. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जाईल. आमच्यासोबत आमचे साथी समालोचक भाईजान इम्रान बुखारी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि असं असताना भाईजान या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल, टिकायचं असेल तर या ठिकाणी चांगली खेळी करणं गरजेचं आहे. सलामीचे फलंदाज नागेश्वर आवाज संघ. चला सलामीचे फलंदाज. चला निश्चित रूपानं या ठिकाणी चला फलंदाज. नाव सांग दोघांचं. गीतेश आणि गीतेश म्हात्रे आणि प्रणय मढवी ही जोडी मैदानावर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. असं असताना नागेश्वर आवाज की ओव्ही 11 आवाज या 2 संघादरम्यान सामना. 59 धावांची गरज आहे. निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट इथं खेळलं जाईल. 5 षटकांमध्ये 59 धावा म्हणजे 12 25 60 म्हणजे 12ची सरासरी जर पाहिलं तर 12ला धरती सरासरी या ठिकाणी आपल्याला ठेवावी लागेल. म्हणजे नॉर्मली 11.80ची सरासरी आपल्याला गाठावी लागेल. आणि असं असताना या ठिकाणी कशा प्रकारे क्रिकेट खेळून या सरासरीनं या धावा बनवल्या जातील की या स्पर्धेमध्ये ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली असा ओव्ही 11 संघ या स्पर्धेमध्ये विजयी होईल, पाहणं गरजेचं आहे. आठही संघांचे संघ मालक विनंती आहे आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचे. 8ही संघांचे संघ मालक. मालक नसतील तर प्रतिनिधी आलेत तरी चालतील, पण या विनंती आहे. या ठिकाणी सलामीचे 2ही फलंदाज मैदानात आपण उतरताना पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर एकीकडे गीतेश आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरीकडे प्रणय आहे. आणि असं असताना सलामी कोण करणार, नॉन स्ट्राईक एंडवर कोण खेळणार यामध्ये जर पाहिलं तर विचार विनिमय सुरू असताना गीतेश म्हात्रे ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज ओव्ही 11 संघाकडून अमित पारकर. अमित पारकरने जर मेडन ओव्हर टाकली तर सोन्यादादाच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रबोधला आलेला आहे, सोन्यादादा जमा झालेला आहे. अमित पारकरला पुन्हा एकदा संधी आहे. आपण जर पाहिलं तर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये सोन्यादादाच्या माध्यमातून अमित पारकरला. आणि सुशांत भगतकडून प्रबोधने जर डाईव्ह मारून कॅच घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित सज्ज. सामना करेल फलंदाज गीतेश म्हात्रे. पहिला चेंडू घेऊन गीतेशसाठी अमित पारकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी अमितच्या माध्यमातून होणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फटका फसलाय झेल खाली स्वतः अमित पारकर. पहिल्या चेंडूवर विकेट. फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर गीतेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन गोल्डन डक स्वरूपात बाद होतोय. प्रबोधला संधी होती ना, प्रबोधला 2000 रुपये कमवायची. अमितला बाजूला करायचं होता आणि डाईव्ह मारायची होती. पण प्रबोध काय सांगतोय, तो क्षण नाही आहे हा. इथे विकेट महत्वाची आहे, इथे सामना महत्वाचा आहे, इथे सामना जिंकणं महत्वाचं आहे. श्रवणनं डाय मारली आणि कॅच घेतली तरी 500 रुपये सोन्यादादाच्या माध्यमातून. सोन्यादादा, घडलंय हे. मिठेखारमध्ये लावलं होतं पारितोषिक, डाईव्ह मारली, बॉल गेला भलतीकडं, पण त्याचं डोकं फुटलं होतं. त्याच्यामुळं हे मैदान तुमचं चांगलं आहे, अप्रतिम मैदान आहे. तिकडे शेताडी होती. निश्चित रूपानं या ठिकाणी पहिल्या चेंडूवर गीतेश बाद झालाय, नवीन फलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी फलंदाज वेदांगच्या माध्यमातून मोठा फटका. कम ऑन डीजे. श्रवणनी बॉल सोडला तर 200 रुपये सोन्यादादाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र हा फटका इनसाइड आउट खेळला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय, तो म्हणजे लॉंग ऑफ रिजनला. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर षटका विकेट आणि त्याच्यानंतरच्या 2 चेंडूंवर 10 धावा. अप्रतिम क्रिकेट. कम ऑन डीजे. थँक्यू. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित पारकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. सामना करेल वेदांग. फुल टॉस होता, या चेंडूला कुठे मारायचा होता. निश्चित रूपानं अडवलाय. येस येस येस, थांबा थांबा सांगितलंय. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट ना, प्रत्येक धाव गरजेची आहे. असं असताना निश्चित रूपानं 59 धावा मोठा आव्हान नाही आहे आणि त्यातल्या 10 धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारची जर फलंदाजी झाली तर निश्चित रूपानं उरलेल्या धावा देखील यायला वेळ लागणार नाही. अप्रतिम फटका. 4 धावांसाठी धावफलकेत 4 ने वाढ. धावसंख्या होईल 14. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. माऊली साऊंडच्या माध्यमातून अप्रतिम डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चित रूपानं धावफलकावर 4 धावांच्या सहाय्यानं 14 धावा पाहायला मिळत आहेत. 59 धावांचं आव्हान आहे आणि वेदांगनं काय केलंय तर अप्रतिम फटकेबाजी केली. यावेळी इनसाइड आउट. पुन्हा एकदा या चेंडूला देखील सीमा रेषच्या दिशेनं पाठवलंय. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. चला टीम मीटिंग नको, चला लवकर. पहिल्या षटका अखेर 18 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 4 षटका आणि 41 धावांची गरज. क्या होगा इस मैच का भाईजान, देखना पडेगा ना क्या होगा. कशा प्रकारचा खेळ चालू आहे. एक डाव तुझा तर बाकी सगळे डाव माझे. वेदांग सांगतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आला होता, त्याच्यानंतर मात्र अमित पारकरला जो रडारवर घेतलाय थांबलाच नाहीये. षटकार चौकार षटकार चौकार मारत सुटलाय आणि इथे मात्र जर पाहिलं अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलं. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संदेश पाहायला मिळतोय. संदेश देखील चांगला गोलंदाज आहे. निश्चित रूपाने स्ट्राईक एंडवर प्रणय पहिल्यांदाच पाहायला मिळेल. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन अजून आहे. फक्त एक क्षेत्ररक्षक आणखी बाहेर काढला जाईल. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित रूपानं या फटक्यामध्ये
कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्याच्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलक जर पाहिलं तर स्थिरावते ते, म्हणजे 18 वर. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. नक्कीच नक्कीच रिव्हर्सचा फटका लागला तर आबाद, नाही तर बर्बाद असा फटका आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर संदेशचे चेंडू कोणत्याही प्रकारे प्रणयला समजत नाही आहेत. 2 चेंडू दोन्हीही निर्धाव आलेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा शफल झाला. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. ओ हो, कुठे थ्रो करायचा होता आणि थ्रो कुठे केला. या चेंडूला बायच्या स्वरूपात सिंगल साठी पाठवलं गेलं. एका धावेची या ठिकाणी भर पडते. एका धावेच्या सहाय्यानं धावफळकावर 19 धावा आहेत. बायच्या स्वरूपात ही धाव आलेली पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर आहेत. निश्चित रूपानं 21 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. वेदांग अजूनही जर पाहिलं तर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. निश्चितच असं असताना तो काय करेल पाहणं गरजेचं आहे. सूरज गव्हाणकर बघा ना, माइंड गेम ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ करतो आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं स्लेजिंग केलं जातं. इथं गावच्या ठिकाणी स्लेजिंग चालतं, तिथं भाषा वेगळी वापरली जाते. आपण काय म्हणतात ते, आपण एक मैत्रीपूर्ण क्रिकेट खेळत असतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश सज्ज. पुढचा चेंडू हा मी का स्ट्राईक वर आलो होतो, का माझ्यात दमखम आहे, का मी मोठे फटके मारू शकतो. वेदांग सांगतोय. पहिला चेंडू या षटकातील सीमापार पडतोय कमांडीचे. या ठिकाणी उभी 11 संघाला जिंकायचा असेल तर वेदांगचा विकेट महत्वाचा आहे ना. काय फलंदाजी केली वेदांगनं. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र वेदांग बाद झालाय. कम ऑन डीजे.
मार्कवर मात्र फलंदाज समीर. पुढचा चेंडू घेऊन प्रणय साठी, माफ करा प्रणय या ठिकाणी स्ट्राईक एंडवर असेल, त्याच्यासाठी गोलंदाजी मार्कवर मंदार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. 34 धावांची गरज आहे. यावेळी हलक्या हातानं नक्कीच जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवला, जिथे सूरज गव्हाणकर आहेत तिथंच या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 26 धावा आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 33 धावांची गरज. येणारे चेंडू हे 17 असतील. 17 चेंडू 33 धावा. इट्स नॉट अ बिग डील. पुन्हा एकदा पण कशा प्रकारचा खेळ केला जाईल, कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल, कशा प्रकारे सावरलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा समीर ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार पाहायला मिळतोय. मंदार टू समीर. शफल झालाय. मोठा फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. मंदारच्या बॅट मधून हार्ड हिटिंग षटकार. समीरच्या बॅट मधून कमांड इथे. थँक्यू डीजेस. सोनेदादाच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 आहेत समीरला, आणि समीरचा पहिला षटकार या ठिकाणी आलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. मंदारनं मारलाय. या ठिकाणी समीरनं पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हातानं कटवलाय. एक धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एका धावेच्या सहाय्यानं या ठिकाणी धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 33 धावा. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 15 चेंडू 33 धावा 26 धावा. मोठं आव्हान नाही आहे, पण चांगली गोलंदाजी पडली तर सोपं देखील नाही आहे. तत्पूर्वी हितेशजी भगत, विनंती असेल आपण यायचं स्टेजवर यायचं. हितेशजी भगत विनंती आहे. हितेश भगत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार पुन्हा एकदा सज्ज. सिंगल षटकार सिंगल अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत झाला. या चेंडूवर काय येणार पाहणं गरजेचं आहे. प्रणय काय करणार. या चेंडूला देखील हलक्या हातानं लॉंग ऑन रिजनला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक आहे, त्यानं जोपर्यंत चेंडू फील्ड केला, जोपर्यंत चेंडू फेकला, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 34 धावा आल्या. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 14. यानंतर येणारं षटक महत्त्वपूर्ण असेल. यानंतर येणाऱ्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल, कारण यानंतर येणाऱ्या षटकामध्येच ठरलं जाईल की या सामन्याचा विजेता कोण आहे. पण असं असताना इथे मात्र सध्या जरी पाहिलं तरी दोन्ही संघ सामना जर पाहिलं तर सामना अगदी मधोमध सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन मंदार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज समीर पारकर. पुढचा चेंडू. यावेळी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनला लोअर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गलती झाली, चूक झाली, आणि मग या चुकीला माफी नाही आहे. एकाच्या दोघांमध्ये रूपांतर केलं गेलंय. या चेंडूला जर पाहिलं तर अडवला असता तर कदाचित ही एकच रन असती, परंतु इथे मात्र एकाऐवजी 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्येत 2 न वाढ. धावफलकावर धावा 36 धावा. 23 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. नागेश्वर आवाज संघाला 23 धावांची गरज असताना कशा प्रकारे खेळ केला जाईल. 13 चेंडू अजूनही बाकी असतील. मंदार आहे. मंदार नंतर अमित किंवा संदेश आणखी एक ओव्हर घेऊन येऊ शकतो, किंवा मंदारला देखील 5व्या ओव्हरसाठी ठेवला जाऊ शकतो. सूरज गव्हाणकर कदाचित एक षटक घेऊन येतील. म्हणजे असं असताना निश्चित रूपानं बॉलर्सचा भरणा आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं आहे ना OV11 संघ, आणि ती साथ या ठिकाणी लाभणार का. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंदार पाहायला मिळतोय. मंदार राहुल या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करणार. पुढचा चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सरळ बॅटनं लॉंग ऑफ रिजनला लोअर फुलटॉस चेंडूला खेळलं गेलं. त्या चेंडूला देखील थोडंसं फंबलिंग झालं, पण एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं षटक संपल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून. ओ हो 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 हो, बघा ना काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. लक्ष नाही आहे सामन्यामध्ये. लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सामना हा अंगावर येऊन द्यायचा नाही आहे. एक एक धाव देखील महत्वाची असते. क्रिकेटमधली एक धाव
किती महत्वाची असते याचं उदाहरण तुम्ही 2019च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाऊन बघा. न्यूझीलंडला माहीत नाही अजून आपण किती धावांनी हारलो आणि इंग्लंडला माहीत नाही आपण किती धावांनी जिंकलो. सामना टाय झाला होता तो. आणि असं आहे ना, याच्यामुळं धावफलकावर आपण पाहिलं तर 38 धावा आहेत प्रबोध. इथे जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 12. पाणी न्यायचं आहे मैदानात. 12 चेंडू 21 धावांची गरज. बारा चेंडू 21 चेसेबल आहेत का? नक्कीच आहेत. कशा केल्या जाऊ शकतात त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर डेडिकेशन ठेवूनच फलंदाजी करणं गरजेचं आहे. चला घाई करा. बारा चेंडू 21 धावांची गरज. स्पीडअप करायचं आहे आपल्याला. अजून एक सामना खेळवायचा आहे. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केला जाईल, कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाईल पाहणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर भाईजान सामना पुन्हा कुठं आहे? गिरिगर्दन घाट, आवाड अंशुमन, लश्कर का रोलर और क्या कहता है रोड रोलर? कभी इधर चले कभी उधर चले, कभी इधर चले कभी उधर चले. फिर स्टेयरिंग में उंगली डालकर गरगर 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 स्टेयरिंग कौन घुमाएगा? और फिर वो गरगर 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 घुमा रोड रोलर कहाँ पे जाकर अटकेगा? और फिर वो मिनिस्टर आकर किसको इनाम देगा? देखने वाली बात है. OV11 की नागेश्वर आवास. हितेशजी भगत आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर यायचं. हितेशजी भगत या ठिकाणी बघूया चक्री कोण घुमात आहे. अमित पारकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. सोन्या म्हात्रे यांच्या माध्यमातून समीर पारकरला प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिलं पारितोषिक आलेलं आहे. 200 जमा झालेले आहेत. आणखी जर मारलं तर आणखी देखील हे पारितोषिक वाढत जाईल. निश्चित रूपानं असं असताना इतर वेगवेगळी बक्षिसं देखील सोन्यादादाच्या माध्यमातून लावली गेलेली आहेत. पण असं असताना इथे मात्र हितेशजी भगत आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. प्रबोधला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते देखील प्रबोध आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित पारकर आपल्याला पाहायला मिळतात. हितेशजी भगत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निश्चित रूपानं त्यांचं देखील स्वागत, त्यांचे देखील या ठिकाणी आभार. त्यांचा संघ फायनलला गेला आहे. नक्कीच म्हणजे आवाज ॲव्हेंजर्सचे ओनर आहेत. आनंद असेल, घरी ट्रॉफी जाणार आहे दादा. निश्चित रूपानं संघाने खेळच तसा केला ना. चपळता दाखवली, चातुर्य दाखवलं, नावच केलेलं आहे ॲव्हेंजर म्हटल्यावर काय अप्रतिम संघ आहे. पुढचा चेंडू यावेळी एज लागली, चेंडू अडवला गेला. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव आले. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कशा प्रकारचा खेळ सुरू आहे. 10 चेंडू आणि 21 धावांची या ठिकाणी गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित पारकर आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल फलंदाज प्रणयनं काय केलंय? 7 चेंडू खेळलाय आणि 2 धावा काढल्यात. यावेळी झेल घेण्याची संधी, झेल सुटले आणि इथं मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, काय झालंय? फलंदाज बाद झालाय, झेल मात्र सुटलाय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. सोन्यादादाकडून पारितोषिक होतं. श्रवणनं कॅश सोडला तर 200 रुपये, ते 200 रुपये जमा झालेले आहेत.
घेऊन जायचा आहे सामना संपल्यानंतर. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. सामना कठीण होत चाललाय. नवीन आलेला फलंदाज दीपक. क्या दीपक अपने टीम के लिए कुछ उजाले का, कुछ आशा का किरण ले आएगा? देखना पडेगा. पण समीर आहे. समीर जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि असं असताना समीर या ठिकाणी काय करणार? अमित पारकर अप्रतिम गोलंदाजी करतोय. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जाईल? पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. बघा प्रबोधकडे बघू शकता तुम्ही कसा काय ऍक्शन करतोय. या ठिकाणी हा देखील अप्रतिम यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कामगिरी प्रबोधच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरं मेडन ओव्हर होणार का या स्पर्धेतलं? एक टाकलंय ओमकार सुधाकर राणेनं. या स्पर्धेमधलं दुसरं मेडन ओव्हर पडलं जाणार का? 4 चेंडू तर निर्धाव आले, त्याच्यावर एक रनआउटचा विकेट देखील आलाय. अप्रतिम गोलंदाजी अमित पारकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. दीपक या ठिकाणी आलाय, परंतु दीपकला पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय. दीपकचा झेल सोडलाय. माफ करा, समीरचा झेल सोडलाय. समीरचा झेल सोडलाय. समीरचा या ठिकाणी झेल सोडलाय. ज्यानं सामना फिरवायची क्षमता ठेवली होती ना, त्या समीरला या ठिकाणी मात्र 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 39 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी क्षमता दीपक मध्ये देखील आहे. क्षमता दीपक देखील मोठे फटके मारू शकतो आणि असं असताना या ठिकाणी दीपक काय करणार पाहायला गरजेचं आहे. सात चेंडू आणि 20 धावांची गरज. नागेश्वर आवास की OV11 आवास, कोणता संघ हा फायनल मध्ये अवेंजर्स आवाज संघासोबत भिडणार आहे? नक्कीच विजयदादा टेन्शन मध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. काय होणार सामन्यामध्ये ते म्हणतायत. यावेळी फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. यस इट इज. झेल टिपला गेलाय. अमित पारकर 1 धाव खर्च केली आणि जर पाहिलं तर 2 महत्वाचे विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. कम ऑन डीजे. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज असा सामना आता आलेला आहे. समीर या ठिकाणी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज स्वतः सूरज गव्हाणकर, ज्यांनी 6 चेंडू 6 धावा पहिल्या सामन्यामध्ये डिफेंड केल्या होत्या, तोच हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पण असं असताना 6 चेंडू 20 धावा मारण्याची क्षमता माझ्यामध्ये देखील आहे, हे दीपकनं जर पाहिलं तर याआधी देखील सांगितलंय, या पुढे देखील सांगत राहील आणि आज देखील तो सांगणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. कशा प्रकारचा खेळ केला जाईल, कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाईल पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर समीर गव्हाणकर पुढचं षटक घेऊन सज्ज होईल. निश्चित रूपानं अशा प्रकारचा खेळ केला जाईल. श्रवण असू दे, अजून एक सोडलीस तर अजून 200 मिळतील, लगेच दिले जातील. तो सांगतोय ना पब्लिकला की कशी मी कॅच पकडू, आली ती पकडलीच नाही, परत झाले तर परत दिले जातील. आता ह्याची झेल सोडलीस तर खरोखर मग तुला मैदानातून बाहेर नाही येऊन देणार. इथे मात्र सूरज गव्हाणकर गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर समीर आहे. समीरनं जर पाहिलं तर आतापर्यंत आपले इरादे स्पष्ट केलेत.
या संपूर्ण सामन्यामध्ये वेदांग आणि समीर दोघेच जर पाहिलं तर आपल्याला ऍक्टिव्ह दिसलेले पाहायला मिळाले. अजून एक षटकार मारला तर सोन्यादादाच्या माध्यमातून अजून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल, ते म्हणजेच समीरला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज गव्हाणकर आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करा, स्पीडअप करा ना, 4:30 वाजलेले आहेत. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू, खराब चेंडू, चेंडूला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, अगदी फाईन. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकाचा विचार केला तर 43 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 16 धावांची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच नागेश्वर आवाज संघाला. आणि असं असताना कशा प्रकारची गोलंदाजी सूरज गव्हाणकरच्या माध्यमातून केली जाईल पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी शफल झालाय. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या 10 धावा सोन्यादादा कधी आल्यात? जेव्हा समीरचा काऊ कॉर्नरला झेल सोडला ना, त्याच्यानंतर आल्यात. म्हणून म्हटलं जातं पकडा झेल, नाही तो नाही झेल सुटला, आत्ता सुटला तो झेल. पकडा झेल आणि जिंका खेळ. इथे धावा बनवतोय समीर, धावा पडतायत सूरजवर, पण त्या धावा लागतायत त्या म्हणजे अक्षयला, कारण त्यानं झेल सोडला होता. झेल कठीण नव्हता, सोपा नव्हता, सोपा म्हणू शकत नाही आपण, पण आपण जर काऊ कॉर्नरला फिल्डिंगला असू तर आपण संघातले चांगले क्षेत्ररक्षक आहात. 4 चेंडू 10 धावांची गरज. सूरज गव्हाणकरला पहिल्या सामन्यामध्ये जी खेळी केली होती ती आठवावी लागेल. यावेळी बघा तिसरा षटकार सोन्यादादाच्या माध्यमातून, अजून 200 रुपये. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धावफलकावर 55 धावा, 3 चेंडू 4 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. सूरज गव्हाणकर पहिल्या सामन्यात 6 धावा डिफेंड करताना आपल्याला दिसला, आणि या सामन्यात 3 चेंडूंवर या सामन्यात 3 चेंडूंवर 14 धावा खर्च करताना देखील दिसला. 16 धावा 3 चेंडूंवर खर्च करताना दिसला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. आहा, फलंदाज लाऊड अपील झाली. नक्कीच नक्कीच पंचांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू 4 धावांची गरज. सामना अप्रतिम झालाय, सामना रंगतदार झालाय. सूरज गव्हाणकर काय करणार, कसं करणार, कशा प्रकारे करणार, समीर पारकर त्याला कसं उत्तर देणार. 2 चेंडू कंपल्सरी 4 धावा काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी सोन्यादादाच्या माध्यमातून 3 षटकार लगावलेत आतापर्यंत. समीरनं त्याला 600 रुपये आणि श्रवणला 200 रुपये असे पैसे जमा झालेले आहेत. 500 रुपये आपल्याकडं प्रबोधचे देखील जमा झालेले आहेत. पण प्रबोध हे बरोबर नाही आहे. महत्वाच्या क्षणी तुला विकेट किपिंग वरून जर पाहिलं बाजूला केलंय, निश्चित रूपानं दबाव आहे, अतिशय दबाव आहे. आता इथे प्रत्येक जण हेच म्हणत असेल की माझ्याकडे बॉल नको येऊ दे, आणि माझ्याकडे आला आणि मी सोडला. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला गेलाय. कुठं लावला होता क्षेत्ररक्षक, जिथे कोणालाही अपेक्षा नव्हती तिथे. या चेंडूवर बघा फलंदाज बाद, आणि कोण आहे तो,
श्रवण आहे, श्रवण आहे. थँक्यू. काय अप्रतिम झेल टिपलाय. थांबा, बाबू आलाय, काहीतरी घेऊन आलाय हातात. बाबू काहीतरी हातात घेऊन आलाय. केतन भगत कडून, कोणाला? केतन पाटील कडून यशला ह्या यशस्वी कामगिरीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. यशला माहिती आहे हा जर झेल चुकून सुटला असता तर इथून सरळ समुद्रावर धाव घ्यायला लागली असती. पण त्याने काय झेल टिपलाय. या परिस्थितीमध्ये फाईन लेगला झेल टिपणं सोपं नसतं. एखादा खेळाडू लेग साईड चांगला खेळतोय त्याला खेळणं चांगलं नसतं मित्रांनो, आणि सोपं नसतं मित्रांनो. अप्रतिम कामगिरी समीर पारकरनं केले. समीरसाठी टाळ्या वाजवा, कारण हा सामना इथपर्यंत त्यांना आणला. एक चेंडू 4 धावा देखील होऊ शकतात. तोच जो सामना एक चेंडू 12 धावा 13 धावा असता तर आपण म्हटलं असं सामना केलाय, पण अजूनही सामना आहे ना दोन्ही बाजूने. सूरज गव्हाणकर, एक चेंडू 4 धावांची गरज. नक्कीच दादा, काय बोलायचं आहे. जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली असं म्हणायचं आहे आणि बॅट फिरवायची आहे. बॅटवर बॉल लागला तर सीमा पार, नाही लागा तो बर्बाद. आबाद या बर्बाद काय होईल. आणि काय कंपल्सरी दादा 4 पाहिजेत, पण आपण हे काय बघतो, श्रवणला बाउंड्री लाईनवर उभा केलाय. श्रवण, सोन्या दादाचे 200 अजून जमा आहेत आमच्याकडं. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, कशा प्रकारचा हा खेळ सुरू आहे. समीर पारकरनं सामना आणलाय, सूरज गव्हाणकरनं सामना फिरवलाय. असं असताना एक चेंडू 4 धावांची गरज. ओवी की नागेश्वर आवास अंतिम चेंडू. अप्रतिम फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार. या ठिकाणी या चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. फायनल मध्ये प्रवेश करतोय नागेश्वर आवाज संघ. अप्रतिम क्रिकेट. अंतिम चेंडूवर या ठिकाणी फलंदाज आला होता तेजस, आणि तेजसनं तेजस्वी कामगिरी केली. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं. 200 रुपये तेजसला. या ठिकाणी सोन्या दादाचे 1000 पूर्ण झालेत. निश्चित रूपानं सामना जिंकलाय तो म्हणजेच नागेश्वर आवाज संघ. ओवी 11 संघ हार्ड लक. आपण चांगला खेळ केलात, परंतु अंतिमतः मात्र आपल्याला पराभव पत्करावा लागला. नक्कीच या ठिकाणी विजय दादा म्हात्रे कुठे आहेत? आले का? आले ना. हे 7 वर करा एकदा दाखवा सगळ्यांना. सामना जिंकलाय आपला संघ.